तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेती आणि हवामान यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे आज दिनांक आहे 25 ऑगस्ट. तर राज्यामध्ये जे आपल्या सध्या पावसाने सध्या आपला विश्रांती दिलेली आहे. राज्यामध्ये आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आता जे आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर जाणून घेऊया नेमकी हा पाऊस कोणत्या भागामध्ये आणि कुठे राहील याचा सविस्तर हवामान अंदाज. तर त्याआधी मित्रांनो, जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आज आहे 25 ऑगस्ट आणि आजसुद्धा जे आपला दुपारनंतर मुंबई, नाशिक, कल्याण, डोंबिवली तसेच पालघर या भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल आज दुपारनंतर. तसेच आज सायंकाळच्या दरम्यान जे आपला अकोला, अमरावती तसेच जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, लोणार, पुष्यप आणि छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये आपल्याला जे आज सायंकाळच्या दरम्यान पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळेल. तसेच इतर भागामध्ये जसं की अहिल्यानगर जिल्हा, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी, हिंगोली, नांदेड या परिसरामध्ये आपलं जे आहे फक्त ढगाळ वातावरण राहील किंवा काही भागामध्ये थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस राहील. तर जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आता जे आहे 27 तारखेला म्हणजे शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आता 27 तारखेला जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आता उद्यापासून म्हणजे उद्या आहे 26 ऑगस्ट. उद्यापासूनच जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. उद्या जवळजवळ आपल्या दुपारपासून ते जवळजवळ उद्या दुपारच्या दरम्यान जे आहे दुपारनंतर चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस राहील. त्यानंतर 27 तारखेला सुद्धा जे आहे राज्यातील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस राहील. 28 तारखेला सुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे. त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो, तुमची काही जी शेतीची कामे करायची असेल, शेतकऱ्यांनी आपली जी आहे शेतीची कामे आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये करून घ्यावीत. तर शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.